नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं #19 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा हा व्हिडिओ जो आहे तो आपण थंबनेलवरून बघितलाच असाल. तर आज आपण करणार आहोत लेनोवो टॅब प्लसची ओपनिंग. तर मंडळी आपण बघतोय हा जो आम्ही टॅब घेतलेला आहे तो ॲमेझॉनवरून मागवलेला आहे. टॅब जो आहे तो मी यासाठी घेतला आहे, एडिटिंग पर्पजसाठी घेतलेला आहे आणि इतर मूव्ही पर्पज म्हणा, फिरायला जाताना म्हणा, या सर्वच गोष्टीसाठी. पण महत्त्वाचं म्हणजे मी एडिटिंग पर्पजसाठीच हा टॅब घेतलेला आहे. तर आपण बघतो आता हे पॅकेट आहे ॲमेझॉनकडून आलेलं, ते व्यवस्थित सील केलेलं आहे. ते आल्यानंतर आपण पहिल्यांदा चेक करावं की पॅकेट व्यवस्थित सील केलेलं आहे की नाही आहे, आणि त्यानंतरच ते पॅकेट आपण ॲक्सेप्ट करावं डिलिव्हरी बॉयकडून. तर आपण ते फाडून घेऊया आता. तर अशा प्रकारे हे पॅकेट असतं आतून बघा. आणि आतमध्ये हे जो बॉक्स आहे तो ॲमेझॉनची पॅकिंग असते. ॲमेझॉन तुम्हाला तसं पॅकिंग करून देतं. आणि पाहतोय आपण ही जी ॲमेझॉनची टेप आहे ती दोन्ही साईडने पूर्णपणे लावलेली आहे. ती टेप आपण प्रथमतः कट करून घेऊया. तोपर्यंत एक तुम्हाला महत्त्वाची सूचना ही सांगतो की मित्रांनो, कुठलीही जर वस्तू आपण घेत असत तर त्यामागे एक पर्पज ठेवा. त्या पर्पजसाठी ती वस्तू घ्या. उगाच घ्यायची म्हणून घेऊ नका. कारण हल्ली आयफोन्स असतील, अशा इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील, बरेच लोक घेतात आणि त्याचा व्यवस्थित असा उपयोग केला जात नाही. सो काहीतरी उपयोग असेल तरच ते एखाद्या गोष्टी विकत घ्या. असं म्हणजे विनाकारण त्याच्यावरती पैसे वेस्ट घालवू नका. तर हा जो टॅब आहे तो मी तुम्हाला सांगितलं की मी एडिट पर्पजसाठी घेतलेला आहे. कारण सगळ्याच गोष्टी मोबाईलवरती एडिट करता येत नाही. आता हा बॉक्स ओपन केला आणि त्याच्यामध्ये आपण पाहतो हे लांबलचक हे असं ॲमेझॉनचं बिल आहे. त्यामध्ये टोटल प्राईस दिलेली आहे, आपण पाहू शकतो. हा जो लॅपटॉप आहे तो मला टोटली 24,072 रुपयाला पडलेला आहे ॲमेझॉनवरती. हा लॅपटॉप 1 वर्षाला आलेला आहे. आणि हा लॅपटॉप मी माफ करा, लॅपटॉप म्हणतो आहे. हा टॅब जो आहे तो मी आधी ज्यांनी वापरला आहे त्यांच्याकडून मी माहिती काढून घेतली आणि मगच हा घेतलेला आहे. आधी एकाकडे होता तो मी पाहिला. त्याने मला सांगितलं की मॅकबुकपेक्षा हा टॅब खूप चांगला आहे. हा टॅब जो आहे तो आम्ही 1 वर्ष झाला वापरतो आहे. तो हँगही होत नाही, काही नाही, सगळं व्यवस्थित ऑपरेट करता येतो आहे. तर म्हणजे हे पाहू शकते, हे त्या टाईपमध्ये काही फीचर्स आहेत त्या बॉक्समध्ये दिलेले आहेत. याच्यामध्ये स्पेशालिटी याची अशी आहे की याच्यामध्ये डॉल्बी ॲटमॉस्फिअरचे साऊंड दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला JBLचे देखील साऊंड आहेत. तर मंडळी, हा जो पूर्ण बॉक्स बघता तो व्यवस्थितरित्या सील आहे. या जो लेनोवोच्या 2 टेप आहेत त्या सील आहेत. आणि आम्ही कट करतो ते प्लास्टिक आहे. ते प्लास्टिक आता तुम्हाला काढेल तेव्हा कळेल, कारण हे ट्रान्सपरंट प्लास्टिक असल्यामुळे प्लास्टिक एवढं दिसण्यात येत नाही. तो आपण कट करून घेऊया आणि ते प्लास्टिक फाडून घेऊया. बघा, हे सील व्यवस्थित असतं आणि ते सील आहे की नाही ते आपण चेक करणं खूप महत्त्वाचं असतं. आणि असा व्हिडिओ तुम्ही जेव्हा कधी कोणतेही पार्सल मागवाल, हा व्हिडिओ तुम्ही नक्की बनवा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ करताना हा हेतू असेल की प्रूफ राहील ॲमेझॉनसाठी म्हणा, किंवा काही जर बॉक्स काही अशा चुकीच्या घटना घडत आहेत की बॉक्स ओपन करतात त्याच्यामध्ये साबण म्हणा किंवा इतर काही गोष्टी येत आहेत. तर आपण पाहतो आहे हा बॉक्स आपण ओपन केलेला आहे आणि हा जो आहे तो टॅब तो व्यवस्थित सील करून त्याच्यावरचं पॅकेट रॅप देखील सील करून दिलेलं आहे. मी तो टॅब उलटा करून बघत होतो, तो फ्लॅप बघितलंच नाही. बघा, फ्लॅपवरती केल्यानंतर टॅब हातात येतो. टॅब आपण तोपर्यंत बघूया, थोडं बाजूला ठेवूया आणि ह्या खालच्या बॉक्समध्ये ॲक्सेसरीज काय येते ते बघूया. प्रथमतः आपण ही साईड बघूया. याच्यामध्ये आपण पाहू शकतो, बघा, युजर मॅन्युअल आहेत 2. ते युजर मॅन्युअल असतात. ते टॅब कसा काय वापरण्यासाठी त्याच्यावरती प्रत्येक इन्स्ट्रक्शन असतात. ते तर आपल्याला बघितल्यानं टॅब कळतंच. ते पहा, हे सगळे डिटेल ते दिलेले आहेत. ते काही मी वाचून दाखवत नाही, कारण सर्व डिटेल वाचून दाखवत राहिलं तर खूप वेळ लागेल आणि ते इतकं काय महत्त्वाचं नाही. परंतु ते दिलेलं असं खरं चांगल्या हेतून दिलेलं असतं, जेणेकरून ज्यांना काहीच माहीत नाही ते त्यावर बघू शकतो. आता ही एक पिन आहे जी टॅबमध्ये एक स्लॉट दिला आहे. त्या स्लॉटमध्ये घालून ती पिन आपण ओपन करायची आणि त्याच्यामध्ये एक 1 TBचं मेमरी कार्ड आपण टाकू शकतो. आता आपण पाहतो आहे ही त्याची चार्जिंग केबल आहे, C to C. चार्जिंग केबलची क्वालिटी देखील खरंच अतिशय सुंदर आहे. आपण आहे तसं परत भरून ठेवूया. नवीन आहे ना मित्रांनो, नव्याचे 9 दिवस म्हणतात तसं. आणि हा जो आहे तो चार्जिंगचा ठोकळा हा आहे आता आपला 45 वॉटचा. कारण याच्यामध्ये चार्जिंग या लॅपटॉपची माफ करा, या टॅबची चार्जिंग कॅपॅसिटी म्हणजे बॅटरी कॅपॅसिटी 8.5 mAhची आहे. तर त्यामुळे हा 45 mAhचा चार्जिंगचा ठोकळा दिलेला आहे. खरंच अतिशय सुंदर आहे. चार्जिंग चांगले होतं आणि फास्ट होतं याने.
आणि चार्जिंग असं म्हणतात की 2 दिवस आपण जर वापरलं तरी टिकते. 10 तास व्हिडिओ कॅपॅसिटी आहे. आता याला आपण व्यवस्थित पॅक करूया आणि आता आपण बघायला घेऊया आपला टॅब कसा आहे. तर फायनली आपण हा टॅब घेतलेला आहे. बघा पाठून पुढून कसं आहे. तर बघा हे पॅक देखील व्यवस्थित सील केलेलं आहे. त्यामुळे आपण न काढता साईडने त्याला काढूया जेणेकरून ठेवायला परत बरं पडेल. कारण मी कवर ऑर्डर केलेलं आहे ते अजून 2 दिवसांनी ते येतील. तोपर्यंत नीट त्याला जपावलेला हवा हा टॅब. ही लेनोवोची ब्रँडिंग दिलं. हा 8 मेगापिक्सल कॅमेरा आहे आणि हा जो आहे ना अतिशय सुंदर असं या टॅबमध्ये पहिल्यांदा टॅब आहे. त्याला इनबिल्ड असं स्टँड दिलं आहे. तो स्टँड कितीही डिग्रीला आपण टर्न करून ठेवू शकतो आणि खूप मजबूत आहे स्टँड. तो नुसतंच स्टँड म्हणून आहे तर त्याला व्यवस्थित हे जॉईंट देखील दिले. हे पाहू शकतो आपण स्पीकर आहेत. याला टोटल 8 स्पीकर येतात आणि ते स्पीकर JBLचे आहेत. हा जो आहे ऑडिओ जॅक आहे त्याच्यामध्ये आणि हे स्पीकर आणि हे पॉवर बटन आणि दोन्ही स्पीकर पाहताय JBLचे आहेत आणि त्याला बूफर देखील आहे. वरच्या साईडला आपण पाहतोय की 2 बटन आहेत ऑन ऑफचे आणि हे आहे आपलं मेमरी कार्डचं स्लॉट. त्याच्यामध्ये आपण 1 TBचा मगाशी म्हटल्याप्रमाणे मेमरी कार्ड टाकू शकतो. आता साईडचं पॉवर बटन आपण ऑन करून बघूया आणि टॅब किती वेळ घेतो बघूया ऑन व्हायला. वा चांगली गोष्ट आहे. 3 सेकंदामध्येच बघा टॅब ओपन झालेला आहे. लेनोवोची ब्रँडिंग आणि खाली अँड्रॉइड असल्यामुळे पॉवर बाय अँड्रॉइड असं तिथे दिलेलं आहे बघा. वा मस्त ॲनिमेशन कलर त्याच्यामध्ये लेनोवोमध्ये दिसतात. कसं आहे की प्रत्येक ब्रँड जो आहे तो प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी असं नवीन ॲनिमेशन आणत असतो. 17ची चिप याच्यामध्ये आहे. सो टॅब हे हँग होण्याची खूप कमी शक्यता आहे. ज्यांनी वापरलं त्यांना मी विचारलंच होतं की टॅब कसा आहे तर खरंच हँग होत नाही. अतिशय सुंदर आहे. आपण नेक्स्ट करूया आणि टॅबची सेटिंग पूर्णपणे करून घेऊया. जर आपल्याला एखाद्या मोबाईलची किंवा टॅबची जर डेटा ट्रान्सफर करायचा असेल तर ही सिस्टम इथे दिलेली आहे बघा. हे आपण बघू शकतो. हे टोटल इन्स्ट्रक्शन आहे. ते पूर्ण ॲग्री करायचं वाचून ॲग्री करायचं असतं पण एवढं काय हे नाही. बट सेकंड बघूया काय दिलं ते. टोटल इन्स्ट्रक्शन असं आहे. स्क्रीन बघा किती मोठी आहे त्याची. 11.1 अशी स्क्रीन आहे. आपण सगळं ओके केलं आहे इन्स्ट्रक्शन. आता वायफाय. आता आमच्याकडे वायफाय होतं म्हणून वायफाय आणि हा टॅब एक महत्त्वाची सूचना. हा टॅब वायफायवरती चालतो कारण ह्याच्यामध्ये 5G वगैरे सिमची सिस्टम नाही आहे. तर ह्याला वायफाय कनेक्ट करावा लागतो आणि मी वायफायवाला घेतला कारण वेगळं सिम घेऊन त्याला रिचार्ज मारण्यापेक्षा आमच्याकडे वायफाय ऑलरेडी आहे. तो वायफाय कनेक्ट करतो कारण मला हा फक्त एडिटिंग पर्पजसाठी वापरायचा आहे. तर कधीतरी याला नेटची गरज लागेल. जेव्हा कधी यूट्यूबला मी व्हिडिओज टाकेल तेव्हाच मी हा नेट याला वापरायची गरज लागेल. अन्यथा काही गरज लागणार नाही. एडिट करावं लागेल. हे बघा हे जे आहे ते जर मोबाईल थ्रू पूर्ण डेटा जर तुम्ही याच्यामध्ये कॉपी करायचा असेल तर त्यासाठी पिनची सिस्टमही दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही पूर्ण डेटा याच्यामध्ये कॉपी करू शकता. पण मला तसं काही करायचं नाही. मला फक्त याच्यामध्ये माझे व्हिडिओज आणि फोटोज सेव्ह करायचे आहेत जेणेकरून ते मला आपला यूट्यूबला टाकता येतील, एडिट करता येतील त्याच पर्पजसाठी. कारण सगळ्या गोष्टी मोबाईलवरती करायच्या म्हटल्यानंतर एखादा कॉल आला काही आला तर तो अटेंड करता येत नाही. कारण कॉल अटेंड करायचा म्हटल्यानंतर एडिट करता त्यामध्ये थांबवावं लागतं आणि नाहीतर मग ते व्हिडिओ आपण एडिटमधून मेमरीमध्ये घेत असताना जर कॉल आला आपण कॉल घेतला तर तो पुन्हा ते थांबवून थोडा वेळ आपला फुकट जातो. आणि त्यानंतर आपण यूट्यूबला जेव्हा टाकतो व्हिडिओ तेव्हा ह्यावरती टाकून आपण एका साईडला ठेवून दिला यूट्यूब ऑन करून तर तो जात राहतो आणि मोबाईलवरती आपण आपली कामं करू शकतो, कॉल करू शकतो. तर या पर्पजने हा टॅब घेतलेला आहे मंडळी. बघा जर तुम्हाला कोणत्याही पर्पजने जर घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. ह्या टॅबमध्ये PC मोड सिस्टम देखील आहे. तो तुम्ही PC सारखा देखील वापरू शकता. याला तुम्ही कीबोर्डही ॲड करू शकता. नाहीतर याच्यामध्ये कीबोर्ड इनबिल्ट पण आहे. तो कीबोर्ड प्रत्येकामध्ये असतो. कीबोर्ड पण आहे. तो अतिशय सुंदर असं सिस्टम देतो बघा. हे आपण आपलं सेटिंग पहिलं करून घेऊया पूर्णपणे. सेटिंग काही मी दाखवत नाही पर्सनल आहे ऑब्व्हियसली. आपण याचा साऊंड ऐकूया. त्याला म्हणजे साऊंड कशा प्रकारे रमावरा पांडुरंगाने विठ्ठला रमावरा पांडुरंगाने. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.